नमस्कार. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. मी बरेचदा इथले जिल्हा गीता होतात म्हणजे मनातले भाव असते की इट्स सच अ बिग फेवर टू मी, कारण त्यानिमित्ताने श्रवणच्या पुढची पायरी कीर्तन होऊन जाता. कानाने ऐकला, त्याच्या तोंडाने वर्णन होतं, तरच मग पुढे निदिध्यासन, नित अध्यासन, सतत त्याचा अध्यास होणं. आत्मनिवेदनन शेवटची जी पायरी, हे नवधा भक्तीचा जो प्रकार सांगितला श्रीरामाने शबरीला सांगितला. शबरीची सुंदर कथा आहे, माहीत तर आहेच सगळ्यांना. 80 वर्षाचा वय होऊन गेला. 12 वर्षाची असताना लग्न करणार भिल्ल जातीची भिल्लन, भिल्ल नवरा, भिल्ल जात, भिल्ल वडील सगळे हुंडा द्यायचा म्हणून 8 दिवसापासून वडिलांच्या सगळ्या टीमनी खूप प्राणी जमा केले. सगळे जबरदस्ती बांधून ठेवलेले, बकऱ्या, गाई, म्हशी आपल्या जमातीमध्ये. काय तर आदल्या रात्री या सगळ्यांना मारायचा आणि हे पोतेच्या पोते भरून हुंडा द्यायचा. खाद्यपदार्थ, मुख्य विशेष मेजवानी, आणि इतके सगळे भिल्ल जमा होतील त्यांना खाऊ घालायला. आदल्या दिवशी शबरीला कळलं म्हणून एवढे बकऱ्या, इतक्या कोंबड्या, इतके बैल, म्हसे जमा केले, अजून कुठले कुठले प्राणी. विचारते, खरंच का बाबा, कशासाठी इतकाले? हो हो बेटा, तू लाडकी आहे. म्हणजे शबर जात आहे, जंगली जात शबर, त्या जातीतली शबरी. सगळ्या स्त्रियांचं नाव शबरी त्या जातीतल्या. हो, आमची लाडकी एकुलती एक मुलगी, तुझ्या लग्नासाठी तर दुसरं येणार. बघ केवढा केवढा हुंडा जमा केला, केवढे प्राणी कत्तल करून देणार, खूप मोठी मेजवानी. तर एकदम चरकली की अरे बापरे, ओ माय गॉड, माझ्या एकटीच्या, मला तर लग्नाचं काही माहिती नाही, लग्न म्हणजे काय, अर्थ काय. 12 वर्षाची मुलगी. तर जे रातोरात पळाले की माझ्यामुळे जर एवढं होणार असेल, माझ्यासाठी जर हे सगळं आहे, कारण बाबा कौतुकाने म्हणतात आहे, तू आमची लाडकी आहेस, आवडती आहे, तुझ्यासाठी माझ्यामुळे इतके जीव, इतकी हिंसा होणार. पुढेच कृष्ण अवतारातही तिचा जन्म झाला. तर पळून गेली रात्री रातोरात. दुसऱ्या दिवशी कुठे सापडायला खाली नाही अजिबात. एकदम दुसरं पहाड, रात्रभर धावून पहाडाच्या दुसऱ्या तिसऱ्या पहाडामध्ये भलतीकडे चालली गेली, न थांबता, नॉन स्टॉप. काही केलं, सापडली नाही. शेवटी नाद सोडून दिला. पत्ता माहीत नाही, कोणी खाऊन घेतला असेल वाघाने, चालली गेली असेल. झालं, विसरला सगळं. घेऊन जा हे प्राणी तुम्ही, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही. इकडे शबरी थकून भागून झोपून, दिवसभर थकले झोपून शेवटी बघते तर काही कुठेतरी सुंदर पक्षी, सुंदर नदी वाहते आहे, शांत वातावरण, कोणी कुठलं तरी, कोणाचं तरी अजून लोक दिसतात आहेत. बघते तर स्वच्छ आहे, हे मातांग ऋषींचा आश्रम. लपून छपून पाहते कोण प्राणी आहेत, कसे आहेत, कसे राहतात. तर पूर्ण रात्रभर पाहिलं, सकाळी उठतात, जातात, कावळ घेऊन पाणी आणतात नदीतून. कावेरी नदीच्या काठी दक्षिण भारतात. पुढे ते शोधत शोधत तिथूनच गेले राम लक्ष्मण शबरीच्या आश्रमात. तर मग लक्षात आलं तिच्या की इथे काही वस्ती आहे. हळूहळू रोज ती पण कामं करायला लागली तिथे, झाडू झाडणं, सडा टाकणं. तर तिथल्या ब्राह्मण शिष्यांनी म्हटलं, अरे ही कोण आहे? लक्षातच येते ही अडाणी आहे, खालच्या जातीची आहे, हिला न काही भाषा येत धड, न हिला कुठल्या पद्धती माहिती आहे. सगळं भ्रष्ट होऊन राहिलं आपलं वातावरण. हिला हाकला इथून, हाकलून दिलं तिथून. पुन्हा आली संध्याकाळी, झाडून सडा, पुन्हा नाही. असं करत करत खूपच चिडले. सगळ्यांनी मिळून तिला बांधून आणलं गुरुसमोर, मातांग ऋषींसमोर, की सगळं आम्ही स्वच्छ शुचिरभूत येतो, कवड म्हणून पाणी आणतो, सडा टाकला, आणि ही मध्येच येऊन सगळं बिघडून टाकते. आम्हाला पुन्हा झालं तर अभद्र, अशुद्ध करून टाकते.
रात्रभर जागते, आम्ही लपून लपून राहते, आम्ही याच्या आधी झाडून घेते, आम्ही निघायच्या आधी सडा टाकून देते, पण आम्हाला तरी पुन्हा जावं लागतं. हिला हाकला, हिला सांगा, रागवा तुम्ही. मतंग ऋषीने आत्म्याची पहचान, त्रिकालदर्शी मतंग ऋषी, महर्षींमध्ये नाव. नाही ठीक आहे, हिला असू दे आपली सेवेमध्ये. असं कसं म्हणून कित्येक शिष्य सोडून गेले की असं ब्राह्मण जात कसं हिला, इथं शूद्र पण नाही आहे, शबर जात, पाचवी अंत्य जात, पाचवी जात समजल्या जाते. 4 वर्णांमध्ये नाही आहेत जंगली जाती. 5वी जात जंगली, त्याच्यानंतर 6वी जात यवन, ज्याला म्लेंच म्हणतात, जे मुसलमान. 7वी जात ते 8वी जात त्याचे कार्निवोर असतात, माणसंच माणसाला खातात. 4 जाती ऐकल्यात, 8 जातींपर्यंत वर्णन आहे, पण 4 माणसात गिनल्या जातात. त्याच्यानंतरचे 4 माणसं असून माणसं नसल्यासारखे, पशुतुल्य. त्यातली ही 5वी जात. तर गुरूंना सोडून शिष्य जायला लागले. आजूबाजूचे ऋषी मुनींनी आश्रम आपले दूर केले. तुम्ही इथून निघून जा, असं कसं. काही जे प्रामाणिक शिष्य होते, गुरुनिष्ठ होते, ते राहिले सोबत. उच्च कोटीचे ऋषी माता हळूहळू शबरीला राहू दिलं. त्यांनी लक्षात आलं की खरोखर सेवाभावी आहे, खरोखर सात्विक प्रवृत्तीची आहे, शबर जातीची असली तरी खरोखर आपल्यापेक्षा जास्ती मेहनती, आपल्या आधी उठते. आपण सडा अंगण झाडणार त्याच्या आधी झाडून ठेवते, आपण सडा टाकणार त्याच्या आधी सडा टाकून ठेवते, आपल्या आधी गुरूंसाठी फुलं आणून फुलं वाहून ठेवते. सखत शेवटी असं ठरलं की ठीक आहे, जे हँडफुल ऑफ मोजके शिष्य आहे तिला राहू देणं, बाजूला एक आपली कुटिया बांधून. रोज असं करत 70 वर्ष झाले, म्हणजे 82 वर्षाची शबरी जेव्हा रामाची भेट झाली. पण त्याच्या आधी 60-61 वर्षाची असताना मतंग ऋषी म्हणाली, शबरे माझी वेळ झाली, आता माझं निघण्याची वेळ आली. खूप सेवा केलीस बेटा, तुझ्या इतकी सेवा म्हणजे कोणत्याच शिष्याने नाही केली. काय हवं तुला सांग. शबरी अडाणी, आणि मला बाकी काही नाही, तुमच्यावर निष्ठा आहे. आणि तुम्ही नेहमी सगळ्यांना देव 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 सांगता, देवाबद्दल म्हणता. देव कोण आहे मलाही खूप कुतूहल निर्माण झालं आहे. तुम्ही इतक्या सुंदर सुंदर गोष्टी सांगता देवाच्या, मलाही खूप भेटायची इच्छा होते. कुठे भेटेल, तुम्ही नसले तर मी काय करेल, त्याच्याऐवजी मी पण इथून निघून जाईल. माझं गाठोडं बांधून मला सांगा देव कुठे भेटतो, मी तिथे जाते. तिथेच मग मी सडा टाकत जाईल, तिथेच झाडू झाडत जाईल, रोज देवाची सेवा करेल. ते पगली देव, तू देवापर्यंत नाही जाऊ शकत, कोणीच आपणहून देवापर्यंत नाही जाऊ शकत. आपण प्रयत्न करू शकतो, आणि मग शेवटी देवच जेव्हा कनवाळी होऊन 2 पावलं घेऊन तू आपल्यापर्यंत येतो तेव्हा मग माझ्यापर्यंत कसं, काय करू, कसं करू. नाही, तू इतकी एक अनिष्ट राहिली आहेस की मी आजपर्यंत कोणाला आशीर्वाद दिला नाही, तो तुला देतो, कुठल्या शिष्याला प्राप्त नाही. देव स्वतः तुझं नाव घेत, शोधत शोधत, विचारत विचारत, पूर्ण पुरुषोत्तम परब्रह्म परमात्मा तुला शोधत येईल. ह्याचं एकदम रोमांचित पुलक येत गुरूंचा आशीर्वाद घेऊन. कुठे नको जाऊ, तू इथेच थांब, वाट बघ, केव्हा येतील ते नाही मी सांगू शकत, ते त्याची मर्जी, येईल नक्की आशीर्वाद. असे 12 वर्ष निघून गेले. त्यानंतर 70-82 पर्यंत रोज, माहीत नाही कोणत्या दिवशी माहीत नाही, रोज उठून, रोज अजून स्वच्छ झाडून, रोज सडा टाकून, रोज पूर्ण फुलांचा झोपडीच्या दारापर्यंत सडा टाकून, रोज फळं तोडून. इथे एक दिवस नव्हते फळं तोडून आणले, बोरी, शबरीची बोरं. 12 वर्ष रोज फळं आणून ठेवून, रोज सावून पाहून, कोणते गोळ्या बाजूला करून, हे आला तर काहीतरी बसायला कुठे देईल. आणि दिवसभर तेच झपाटल्यासारखं, डोकं फिरल्यासारखं, की इथे बसावं, येतील तर, नाही तर मग हे गडवा इथे ठेवू, असं झाडू. पुन्हा मन चित्त बस त्याच्यात रमलेला, देव येणार करून. आणि इकडे
वनवास सुरू झाला, सीताहरण झालं, जटायू रावणाचं युद्ध झालं, ही सगळी कथा माहीतच आहे. असं करत करत सांगण्यात आलं राम लक्ष्मण पंपा सरोवर आहे तिथे. त्याच्या पलीकडे गेल्यावर हंपी क्षेत्र हनुमान जी भेटवलं हे सगळं. त्याच्या आधी आम्हाला तिथपर्यंतची जागा माहीत आहे, पण दक्षिणेकडचं क्षेत्र आम्हाला माहीत नाही. एक आम्ही ऐकलं आहे की तिथे एक शबर जातीची जुन्या जमान्याची एक स्त्री आहे शबरी. तिने खूप, आता तर आम्ही सगळे नवीन इथले आहोत या जमान्याचे, पण तिला त्या क्षेत्राची खूप जाणीव आहे की दक्षिण दिशेला कोणत्या दिशेने जावं. ज्या दिशेने रावण गेला असावा तर तुम्ही शबरीला शोधा. तिला तर तिथपासून राम शबरी कुठे आहे, शबरी कुठे आहे, शबरी कोण आहे, शबरी माहिती आहे का, कुठे चाललंय तुम्ही, शबरीकडे चाललो. कोणाला भेटायचं आहे, शबरीला भेटायचं आहे. कोणाला शोधताय, शबरीला शोधताय. कसं गुरुचं वचन की शबरी कुठे आहे, शबरी देव भक्ताला शोधत चला विचारत विचारत. आणि इकडे रोज शबरी देव येणाऱ्याची वाट बघते आहे. सुंदर मार्मिक प्रसंग आहे. रोज वाट पाहते, कधी झाडाची सावली पडते तर वाटते आले का, मग वर बघते त्यांना हताश निराश नाही आहे तर वृक्षाची सावली आहे. असं करत करत अजून एक दिवस आला. सकाळी उठून पूर्ण झाडून काढला, सडा टाकला, फुलं तोडून आणले, फुलांच्या पाकळ्या बनवल्या, पाकळ्यांचा सडा टाकला, नाहून धुवून स्वच्छ बोरं आणून ठेवले, पिकलेले बोरं बाजूला करून ठेवले. पुन्हा तिथे जाऊन खाली वाकून की ठीक तर आहेत, पाकळ्या बरोबर इकडे तिकडे वाऱ्याने उडून गेलेल्या. पुन्हा सावली येते. दर वेळेला मला चक्क ते झाडाची सावलीचा यावेळी येते. आणि मग वर बघते तर चरण दिसतात कोणाचे, 2 आणि 2 4 चरण. गुरूंनी म्हटलं होतं देव एकच असतो, कुठल्याही रूपात कुठल्याही नावात कोणताही, पण देव एकच, शेवटी एकच आहे. ते 4 चरण कदाचित देव नसतील ते शिष्य असतील. पुन्हा वर बघते तर तेज पुंज श्यामल वर्ण, वर केस बांधलेला, शर चापधारी, धगधगीत भगवे वस्त्र धारण केलेला, चौडे खांदे, घामाघूम चेहरा, स्मित हास्य, प्रफुल्लित नयन, आणि एकदम कृपादृष्टीने बघतोय आणि चरणांची खाली वाकलेली आहे. उभी राहते, कोण आहात तुम्ही, कसे कुठे आलात, स्तंभित झाली आहे. तर शबरी कुठे राहते, शबरीला शोधतोय, शबरी आहे का, शबरी मीच आहे, कोण हवा, काय हवा, तर मी राम, एकदम आराम, रामाचं नाव, आत्मा शांत, एकदम आठवलं. गुरूंनी सांगितलं तर राम नाव धारण करून येईल देव. हो प्रभू आले, प्रभू आले, प्रभू आले, काय करू काय नाही, कुठे ठेव कुठे नाही करून या धडपड द्या, या 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 करून सोबत. पुढची कथा माहीतच आहे. बसवला, बोर दिले, लक्ष्मण म्हणाला कसं काय हे नाही, आपण मोंज झाली आहे, द्वेज आहे, जानवा आहे, उष्ट नाही खाऊ शकत. त्यात गळ्यात खांद्या जानवं असलं तर दुसऱ्याचं उष्ट नाही गळ. आणि कसं तू दादा खात चाललाय, आणि तू खातही चालला, घे तूही बघ. मला कौशल्य मातीची आठवण येते आहे, कैकईचं जे मालपोहे आठवतात आहे, किती गोड आहेत. सुंदर मन शांत करून अन्य 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 पुढे सांगितली माहिती कुठे मिळेल, कुठे पंपा सरोवर दाखवा आम्हाला कुठपर्यंत, तिथपर्यंत. मग पुढे आम्ही निघून जातो. आणि तिथे सगळे तिथपर्यंत गेले तर पूर्ण तो सरोवर सुकलेला, एक थेंब नाही पाण्याचा. ज्या रिझर्वॉयरनी तो पूर्ण क्षेत्र इरिगेटेड, तो पूर्ण सुकलेला, काहीच नाही तिथे. आणि काही गाडी मशीनचे सांगाडे पडलेले, ड्राय सगळा. तिथल्या आजूबाजूच्या ऋषीमुनींना विचारलं तर सांगितलं शापित आहे, शाप मिळाला या सरोवराला.
तिची वेगळी कथा आहे, ती आज स्किप करू. कसता शाप, कोणाही शाप, का बरं शाप. तर कसं मला पाणी बरं झालं, देवा तुम्ही आले, आता तुम्ही आपलं पायात डुबा. तर हलकाचं 2-4 जे काय डबकड आहे तर पूर्ण स्वच्छ भरून जाईल. तर ते म्हणाले नाही नाही, मी नाही, माझे नाही, मी नाही होणार. राम म्हणतो तुमच्यानी कसं नाही होणार, तुम्ही आम्ही हीच आशा धरून बसलो की इकडे या दिशेने देव येईल तेव्हा त्यांना प्रार्थना करू. आणि माझे नाही, माझी एक भक्त आहे, परम भक्त. संत मेरे मुकुटमणी, मैं संतन को दास. रामायणात येतं, तुलसी रामायणात. भागवतात येतं, कृष्ण म्हणतो उद्धवाला, निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम समदर्शिनम. अशांच्या मागे मागे मी जातो, ऋषीमुनींच्या. उद्धव म्हणतो तू कशाला त्यांच्या मागे जातो, ते तुझ्या मागे येतील. नाही, ते चालत जातात तेव्हा त्यांची धूळ, ते पायाची धूळ मी स्वतःवर घेतो, माझे स्वतःला पवित्र करायला. असं कसं बाबा, असं का बरं? कारण मी तर मला काय काय कटकारस्थान करावं लागले, अर्धसत्य, केवळ कित्यांची हिंसा केली, कित्येकांना नरकगामी, कित्येकांना स्वर्ग पाठवलं, काय काय कर्मकांड झालं माझ्याच्याने. पण अशा ऋषीमुनींची धूळ माझ्यावर येते, त्या माझंही हा सच्चिदानंद विग्रह पावन होतो. इकडे राम म्हणतात नाही, माझ्यापेक्षा प्रभावशाली एक आहे. कोण ही? ते नाक मोरडून ही काय, इथं 82 वर्षाची म्हातारी, इथं शबर जातीची आहे, अंगठा छाप आहे ही, काहीच न स्तोत्र येत, न मंत्र येत, न प्रार्थना येत, न कुठलं वेदांच्या रचा, न उपनिषदांचं ज्ञान, इथं काय नाही. पण ही भक्ती. पण आत्ता ज्ञानेश्वरांचं काय ऐकलं आपण हरिपाठात, ध्यानाच्या वेळी हरिविण भक्ती, भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती. काय कसं शक्य होणार? म्हणतात शबरे, तू तुझं मला हे पाय डुबायला म्हणतात आहे, तू तुझा नुसतं पायाचा अंगठा डुबव बघ. ते म्हणते जसं तुम्ही म्हणाल तसं ते पायाचा अंगठा डुबवते पंपा सरोवरात, पूर्ण भरून पाणी, असं वर्णन आहे. एनिवे, मग आनंदी आनंद सगळे निघून जातात. राम म्हणतात आता मी इथून पुढे निघून जाणार. ते मला गुरूंनी सांगितलं ते खरं झालं. आता बस माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, बस एकच तुमचे आशीर्वाद हवे. ते श्रीराम म्हणतो मी तुला माझं सर्वोच्च ज्ञान देतो, तुला हे अज्ञानी म्हणतात. ऐक, 9 भक्तीचं सोपान जे ध्यानाच्या वेळेस म्हटलं, तर पहिलं सोपान श्रवणम. बघ तू ऐकत जा. पहिले प्रथम भक्ती जे सत्संग करत जा. संतन कर संगा, साधू संग. कानात जाईल तर रुतून बसेल, घुसून बसेल. केव्हा तरी न कळतपणे देवाचा विचार येईल, न कळतपणे आठवण येईल. आणि ती मंगल घडी, तो शुभ प्रसंग, जेव्हा आतल्या आत देवाची आठवण आली, जेव्हा तू माझी आठवण करते, तेव्हा हे समज की मी तुझी आठवण करतोय. केवढं मोठं वरदान की देव मला आठवण आला. एवढे इतके लोक आहे इथे, ते एक पृथ्वी तल आहे फक्त, इथे एक लोक आहे, असे 14 लोक आहेत. भूर्भुव स्वहा महा जनहा तपहा सत्य, हे 7 आणि बाकी ऐकलेच आहेत. अतल वितल तलातल रसातल सुतल पातल महातल. हे पृथ्वीतल्या जेवढ्या लोकांना मला आठवतो आहे देव या क्षणी. कारण कीडी के पग नेवर बाजे, सोभी साहेब सुनत है. छोटीशी मुंगी मावशी चालली पायात घुंगरू घालून लग्नाला, तिचे घुंगरू वाजतात त्या मुंगीचे, तेही त्याला ऐकू येतात आहे. कारण तिच्यातही तोच आहे, कीडी में तू नानो लागे, हाथी में तू मोटू क्यों. कैसो खेल रचो मेरे दाता, जहाँ देखो वहाँ तू खो तू. ते म्हणते मी तुला जेव्हा माझ्या आठवण येईल तेव्हा समज की मी तुझी आठवण होतो प्रत्यक्ष. आधी आधी इत्यादी असं. आणि मग पुढे निघून जातात. तोच तसाच प्रसंग उद्धव जेव्हा म्हणतो की अरे आता तू म्हणतोय मी चाललो, अजून सगळ्या यादवांचा नाश झाला, मी शेवटचा, मला महत्त्वाचं काहीतरी सांग. उद्धव गीतेत 100 प्रश्नांचे 100 उत्तरं. त्यालाही 9 भक्तीचं सांगितलं. त्याचं 2 सेम श्रवणम. आपण या गीतायोगाच्या अनुषंगाने
पहिले माझ्या तोंडातून शब्द निघतात ते सगळ्यात पहिले मला ऐकू येतात. माझे कान सगळ्यात जवळ आहेत, म्हणून मी तुम्हाला हात जोडून प्रणाम करते. माझ्यावर जी कृपा झाली ती तुमच्या रूपाने. सो एनिवे, दिस वॉज टुडे स्टोरी. देर आर मेनी अदर्स. नुसतं शबरी बोराचं माहिती आहे, पण बरेच न्यूअन्सेस आहेत त्याला. भाव ही भक्ती. नारद सूत्रात नारद मुनी म्हणतात भक्ती सूत्रात की भक्ती काय, भक्ती काय, मुख्य भावना मनातले अंतर्भावना. द इंटेन्शनॅलिटी. द इंटेन्शन मॅटर्स. नेव्हर माइंड बसायला जागा आहे की नाही, आसन आहे की नाही, माळ आहे की नाही, अरे याच्यात 105च म्हणी आहे, 108 नाही आहे, अरे कोणता मंत्र म्हणू, ओम नमो भगवते वासुदेवाय प्रल्हादाचा होता, ओम नमो नारायणाय ध्रुवाचा होता, की कोणी काय. नेव्हर माइंड दॅट. दे ऑल आर गुड. भावो ही भक्ती. मनात भाव आहे का. लहान बाळाला, तान्या बाळाला कोणतं आईचं ना नाव माहिती, न गाव माहिती, न कुठलं रूप काय, जेंडर माहिती, नथिंग. भाव आहे तर केवढा प्रिय. आईला माहिती नाही पुढे हा कसा होणार, काय होणार, CEO होणार की फॅक्टरी टाकणार की मंत्री होणार, पण छोटेसे बाळ. भावो ही भक्ती. ते उपनिषदात सांगतात यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. जसं इथे आहे तसंच तिथेही आहे. अर्थात जसे इथे भावनांचं महत्त्व आहे तसंच तिथेही भावनांचं महत्त्व आहे. याच अध्यायात, दुसऱ्या अध्यायात तो स्वतःच म्हणतो, पुढे येईल. सो विथ दॅट हा प्रसंग इथे थांबवू. महत्त्वाचं आहे की रक्षताम रक्षताम रक्षताम. वेद पुरुष म्हणतो कोशानाम अपि कोश. आपल्या भावनांना जोपासून ठेवा. The integrity in the mind side, the intentionality, the integrity, that is the real gold. All that glitters, अरे इतकी भक्ती करतात, इतका गंध आहे, असा आहे, all that glitters may not be gold, but the real gold is within, because the Lord himself is inside. So मागच्या वेळेस आपण फ्रेमिंग सुरू केलं तर I am not planning to go through all of it today. थोडासा हलकासा स्पर्श करतो आज, आणि इन स्टेजेस वी विल डू. गीता हॅज अ स्ट्रक्चर टू इट. इट्स अ मास्टरफुल कॉन्स्ट्रक्ट ॲक्च्युली. जनरल वाटतं की बोलला 2.5 तास, व्यासाने 18 अध्याय केले, नावं देऊन दिले, सगळ्यांच्या नंतर योग चिपकून दिला. पण ॲक्च्युली जितका अभ्यास केला, जसं तर मी साधारण 22-23 वर्ष पासून रेग्युलरली नुसतं मुख्य प्रामुख्याने गीतेचा अजूनही आय एम अनपॅकिंग, फुल्ली अनपॅकिंग द डिटेल्स अँड द न्यूअन्सेस ऑफ इट. सो लक्षात येते की सूक्ष्म डबल क्लिक केल्यावर दिसतं काहीतरी, आपण जसं वेबसाईटवर की अजून ट्रिपल क्लिक केल्यावर अजून काहीतरी दिसतं. यू कॅन कीप क्लिकिंग. ते इंटरनेटवरच जर एवढं क्लिक केलं जाऊ शकतं. एंडलेस. तर हरी अनंत, हरी अथा कथा अनंत, अनंत, एंडलेस. इट्स अ फॅन्टॅस्टिक स्ट्रक्चर. म्हणजे मी लूजली सांगतो आज, जस्ट जनरल समरीली, की जसं 18 अध्यायाचे 3 भाग आहेत, विभाग 6, 6 आणि 6. आरती, अपर्णा, मादी. You've heard this before, but I'm sure it had gotten at the back of the mind. So let's bring it up front. कारण इंग्लिश गीतामध्ये आणि हिंदी इथल्या ऑलरेडी झालेला आहे, 2दा झालेला आहे. But it is all too important. 6, 6, 6. So since we have one of America's top doctors here and another medical professional here, Prana. So जसे emergency-मध्ये there's something called triage. समजा अचानक एकदम ॲक्सिडेंट झाला कोणाचा, एकदम रस्त्यावर, फॉरगिव्ह मी फॉर असा भीषण प्रसंग, पण एकदम रक्त वाहून राहिला आहे, बडबड, हा उचलला नाही जात, त्या पासआउट झाला आहे, हा तर माहीत नाही आता स्पॉट डेड होतं की काय, काही चान्स आहे या व्यक्तीच्या जीवनाला. आता अशाने घाईघाईमध्ये उचलून, ते मी अमेरिकेतलं वर्णन करतो आहे, घाईघाईने उचलून 3 मिनटात ॲम्ब्युलन्स येऊन पटकन ट्रान्सपोर्ट करून 6 मिनटात हॉस्पिटलमध्ये नेऊन. तर पहिले ते नाही विचार करत लाईनीत ठेवू, आता याला कोणता डॉक्टरला बोलवू, नंबर लावला आहे का, इन्शुरन्स कुठे आहे काय, ते सरळ इमर्जन्सी वॉर्डमध्ये डायरेक्ट ट्रियाज मोडमध्ये.
there is a triage setup, right? The word triage की ताबडतोब तात्कालीन तातडीने तत्काल सेवा, immediate, instant healing. You have to stop the blood from flowing. So there is a triage mode. There is a different ward, different doctor, different treatment, different protocol, different way of handling, maybe even different medicines. So different message, let's call it. Triage mode. तो स्टेबलाइज झाला थोडा पेशंट, त्याच्यानंतर मूव टू ट्रीटमेंट. की अच्छा झालं का आता, लेट्स शुड वी डू सर्जरी, शुड वी डू जे काय असं, आय डोंट नो, आउट ऑफ माय एलिमेंट. पण और कॅन्सर आहे, जे काय आहे आता, हाऊ डू वी ट्रीट, रेडिएशन करायचं आहे, किमो करायचं आहे, काय करायचं आहे. देर इज अ ट्रीटमेंट फेज की हे चालेल 4-5-6 दिवस चालेल, ICU मध्ये राहील, 10 दिवस राहील, जे काय तो वेगळा डॉक्टर, वेगळी ट्रीटमेंट, वेगळं औषध, वेगळा. सो इन अदर वर्ड्स अ डिफरंट मेसेज, a different revelation. And then the third, after that, triage झाला, treatment झाला, then there is therapy. की अरे बाबा तुझे बरेच हाड मोडले होते, आता जोडून ते दिले आहे, फ्रॅक्चर बरेचसे सगळे सर्जरी झाले, but the next 6 months, next 12 months, whatever, you have to do this therapy, whether physiotherapy, occupational therapy, psychotherapy, whichever, maybe all of those. So there is therapy, so you protect against it, guard yourself against it. पुन्हा नको धड पडू. आणि बाय द वे, या 2 गोष्टी आता आयुष्यभर बंद. 40 पाऊंडाच्या वर उचलायचं नाही आता तो, नाही तर उचलायचं तर या पाश्चरमध्ये उचलायचा. बेंड युअर नीज, डोंट बेंड युअर, कमर नको वाकावं वगैरे, जे आधी हाऊ डू आय नो, गॉन थ्रू इट. सो triage, treatment, therapy. That is almost exactly how the Gita flows. पहिले 6 अध्याय are the triage mode. हा एकदम पेशंट बसूनच गेला आहे खाली, न योध से थी, I am not doing this, I'm leaving, मी चाललो. युद्ध सुरू व्हायच्या आधी समाप्त होण्याची वेळ आली. एकदम आजपर्यंत नाही तितका हताश, निराश, पासआउट झालेला, चक्कर येऊन बसला खाली मागे जाऊन, हे शक्यच नाही म्हणून. 3 गोष्टी त्यांनी काय म्हटल्या होत्या पहिल्या अध्यायात, की हे दिस इज सो, हे रॉंग, हे सगळे माझे आहेत, हा मी आहे, आणि हे सगळे माझे स्वतःचे आहे, माझे गुरु आहे, माझे आजोबा आहे, माझे काका, मामा, शाला, सगळे. हे सगळे श्लोक जे पहिल्या अध्यायात येतात. पहिला थीम अर्जुनाने समोर केला, वर अबाउट दॅट. दुसरा म्हणतो की तसंही हे रॉंग आहे, कारण की इतकाल्या विधवा होतील स्त्रिया, काय किती 1,80,000 जितके कुत्ते असतील, और 18 लाख जी काही संख्या असेल, 18 लाख विधवा होतील, तर काय समाजाचं काय होईल, वर्णसंकर होईल, कोणीही कोणाशी लग्न करेल, मुलं जे होतील ते सगळं पहिल्या अध्यायात झालं. त्यांना न तर्पण क्रिया माहीत राहील, ना कोणते मंत्र, सगळं नष्ट भ्रष्ट इथलं इथे नष्ट होईल. दॅट्स द सेकंड पॉईंट त्यांनी एम्फसाइज केला. आणि तिसरं त्यांनी म्हटलं की अरे तसंही मला नको आहे, मला काहीच नको आहे. न कांक्षे विजयम कृष्ण, न च राज्यम सुखानि च, किम न राज्येन गोविंद, किम भोगैर्जीवितेन वा. व्हॉट विल आय डू विथ ऑल दिस. एकटा कोण आयुष्यभर वॅकेशनला जात आहे, एकटा खाऊन खूप पंचपक्वान्न कोण रोज बनवून खात आहे, एकटा कोण मस्त खूप घातला आणि दागिने घातले, आणि एकटाच मस्त आरशात कोण राहत आहे. हेच नाही राहणार तर काय, आपले सगळे संबंधी नाही राहणार तर काय आता. या 3 गोष्टी तर कृष्णाने ओरलेली गीता या 3 प्रश्नांच्या उत्तरात आहे. की तू म्हणतोयस मी हा आहे आणि हे सगळे माझे आहे, तर तू हे शरीराच्या धर्माने म्हणतोयस. तुला खरं कळलं का. अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे, गतासु न गतासुंश्च न अनुशोचन्ति पंडिता. हा श्लोक या अध्यायातला आहे. कृष्ण आता लवकरच येईल की अरे तू गोष्टी खूप मोठ्या मोठ्या करून आल्या पंडितासारख्या, पण एकदम वागणं बोलणं बुद्धूसारखं आहे तुझं. शोक जो खरं जाणता असतो, जाणता राजा, ज्याला खरोखर ज्ञान आहे, त्याला त्याच्या जीवनात शोकच नसतो कम्प्लिटली. पुढे 6व्या अध्यायात खूप धुरंधर
एकापेक्षा एक बॉम्ब शेल्स आहेत या थीमवर. जस्ट अल्टिमेट शॉक अँड आ इन द 6th chapter. सो खूप रोमांचित पुढे उरले पुढचे 2 वर्ष. इनक्रेडिबली पॉवरफुल फॉर अस. जस्ट life changing, transformational. If we slow down and if we do this properly and if you follow the structure and if you don't rush and if you're not trying to just pathantar, no pathantar. If you don't try to uchchar, no uchchar. It's all about internalizing, all about processing. This is मागच्या हेमंतनी सुंदर म्हटलं की this is a trigger point for me. आगपेटी पेटली, स्पार्क प्लगनी सुरू झाली गाडी. सो एकदा ट्रिगर झाली की हे सगळं 10व्या अध्यायात कृष्ण म्हणतो ज्ञान दीपेन भास्वता. तुझी गाडी आपण चालू व्हावं. यू डोंट नीड एनी देन समजून सांगणं, पाठांतर आणि उच्चार आणि व्याकरण आणि एनी ऑफ दॅट. दॅट्स नॉट द पॉइंट ऑफ द गीता. शंकराचार्य म्हणतात नाही रक्षती डुक्रम करणे. डुक्रम म्हणजे व्याकरणाचं ज्ञान. त्यांनी नाही होणार आहे रक्षा शेवटी. तर ते पहिला जो पॉइंट म्हटला अर्जुनाने की हे माझे आहे, माझं असं, तर पहिले 6 अध्याय त्याच्यामध्ये राहतील की न देर इज नोबडी हिअर दॅट्स युअर्स. आणि आत्मदृष्टीने पाहिलं तर देर इज नोबडी हिअर दॅट इज नॉट युअर्स. शरीर पाणी पाहत असेल तर ॲक्च्युली वास्तविक त्याला काही अर्थ नाही आहे. आणि समजावून सांगितलं मग 6 अध्यायामध्ये. रडतो आहे तर त्याला पहिले ट्रियाज मोडमध्ये आणलं आहे. पहिलं काम कृष्णाने केलं हेही आपण बघू एका श्लोकात. हे अर्जुनाचं बोलणं, रडणं, पडणं थांबल्यानंतर द फर्स्ट थिंग ही डिड वाज स्माइल ॲट हिम. देयर इज अ श्लोक, संजय सेज दॅट, की त्यांनी अर्जुनाकडे पाहून त्याचं सुंदर स्मित हास्य, सरकॅस्टिकली नाही, त्याच्यावर सेनिकली नाही हसला, की तुच्छतेने नाही हसला की काय काय येडा आहे तू, येडा बनके पेढा खा रहा है, असं नाही. त्यांनी त्याचे कृष्णाच्या मुस्कानचं नाव मोहिनी आहे, भुरळ घालणारी आहे, हिप्नोटायझिंग आहे. ज्याला त्याच्या मुस्कान सगळे दुःख शांत झाले त्या क्षणापुरती, जोपर्यंत कृष्णाचं दर्शन आहे. कुठलं दुःख नाही, दर्द नाही, लागणं, दुखणं, पडणं काही नाही, अशांती दूर. त्याच्या एका नुसत्या मोहिनी मुस्कानचा प्रभाव असा की दॅट्स द ट्रियाज मोड, की रक्त थांबवलं, पहिले शांत केला, सुंदर पॉवरफुल शब्द सांगितले, हिलिंग आहे. आत्म्याची पहचान करून ओळख करून पटवून दिली की तू कोण आहेस. हे दुसऱ्या अध्याय. सो हे पहिले 6 अध्याय ट्रियाज मोडचे आहे. दुसरे 6 अध्याय 7व्या अध्यायापासून ते 12व्यापर्यंत ज्ञान विज्ञान योगपासून भक्ती योगापर्यंत द ट्रीटमेंट मोड आहे. इट्स ऑल अबाउट गॉड. फर्स्ट 6 chapters are all about me or you, म्हणजे अस. तू आहेस कोण? हू एम आय? हा जो इटर्नल प्रश्न ब्रह्मदेवाला निर्माण झाल्यावर झाला, रमण महर्षींनी सगळ्यात प्रसिद्ध केला पश्चिमेतल्या सगळ्यांसाठी, की पहिले हॅव यू थॉट ऑफ हू एम आय? एवढं विज्ञान ज्ञान, एवढे शोध लावले, इतके पुढे गेले, पण हॅव यू आन्सर्ड द क्वेश्चन हू एम आय? त्याच्यानंतर हजारो पाश्चात्य देशातले त्यांच्या चरणी पडले, ज्यांचे उत्तर शोधण्यामध्ये. त्याचं उत्तर पहिल्या 6 अध्यायात आहे. तर हे आत्मसाक्षात्काराची वाटचाल आहे ही. अर्धा अनदर वे टू डिवाइड गीता इज 9 and 9, 18 chapters. पहिल्या 9 अध्यायामध्ये आत्मसाक्षात्काराचं वर्णन आहे. फर्स्ट हाफ मी स्वतःचं दर्शन. स अक्ष, मागच्या सांगितलं अक्ष म्हणजे डोळे, साक्षात म्हणजे डोळ्यासमोर, आकार, साक्षात्कार कोणाचा? स्वतःचा, आत्म्याचा, शरीराचा नाही, माझा. मी कसा आहे, मी कशी आहे. पहिले 9 आणि ते नंतरचे जे आहे ते परमात्मा साक्षात्कार, ईश्वराचा, तर भगवत साक्षात्कार. पण एनिवे इन दिस फ्रेमिंग 6 ट्रियाज मोड झाला, हू एम आय आन्सर झाला. द नेक्स्ट 6, 7 through 12 इज हू इज गॉड.
That's where the treatment begins. That's where the actual fixing starts. जे काय रोग असेल, राई असेल, त्याला ॲक्च्युअल दुरुस्त करणं, ॲक्च्युअल प्रिव्हेन्शन, क्युअर, ऑल ऑफ इट दॅट हॅपन्स. आणि त्याच्यानंतर हिलिंग सगळं ठीकठाक झालं. आता तुम्ही घरी जाऊ शकता, फॉर्म भरून द्या, पैसे भरले की नाही हे सगळं झालं. औषध इतके वेळा घ्यायचे, खाली फार्मसी आहे, जे काय असेल सगळे सांगितल्यानंतर, आणि हे प्रिस्क्रिप्शन आहे, हे थेरपिस्ट आहे, आपण नो अबाउट इट, जा 6 महिन्याचं लिहून दिलं आहे, किंवा तुम्हाला ह्या गोष्टी आयुष्यभर करावं लागणार आहे. खरं जे लिहून दिलं ते दॅट इज द लास्ट 6 चॅप्टर्स, 13 18 एक रामचरित मानसमध्ये एक सुंदर श्लोक येतो. राम लखन विच सिया शोभही ऐसी. राम लक्ष्मण चालल्या सुंदर. हे रामटेक आहे आपल्या नागपूरजवळ, त्याच्यावर भारद्वाज मुनींचा आश्रम होता. त्याच्या आधी ते जे खालून येतं ते पहाडावरून बघणाऱ्याच्या खाली दिसून आले कोणीतरी 2 भगवे वस्त्र घातलेले येतात आणि मध्ये स्त्री आहे. तर ते आहे little north east of Ramtek, whichever town it is. तर राम लखन विच सिया शोभही ऐसी, जीव ब्रह्म विच माया जैसी. म्हटलं की राम आणि लक्ष्मणाच्या मध्ये सीता अशी शोभते आहे जसे जीव आणि जीव आणि ब्रह्मच्या मध्ये मायाचा पडदा असतो. लक्ष्मण मागे आहे, पण त्याला अजून पूर्ण पहचान नाही. तर त्याचं सगळं प्रेम भाऊ म्हणून आहे, देव म्हणून नाही आहे, दादा म्हणून आहे, भ्रातृप्रेम आहे. अजून पुढे होतं नाशिक क्षेत्रात प्रश्नोत्तर, रामगीता नावाची एक छोटीशी गीता आहे. संवादात पुढे प्रश्न आहे, लक्ष्मण विचारतो, हे सांगितलं होतं की तू खरंच आहे का देव. राम फक्त हसतो त्याच्याकडे, तीच सेम मोहिनी मुस्कान. पण इथे राम लखन विच सिया शोभही ऐसी, जीव ब्रह्म विच माया जैसी. मध्ये मायाचा पडदा आहे, त्यामुळे त्याच्या लक्षात नाही येत आहे. सीता अशी की अक्षरशः रामाच्या पावलात पाऊल टाकून जिथे जिथे बिलकुल लिटरली अँड फिगरेटिव्हली फॉलोइंग इन द फुटस्टेप्स ऑफ राम. आणि लक्ष्मणाचा की एकही पाऊल त्याच्यात नाही टाकत आहे. तर कधी लेफ्टला कधी राईटला, सरळ नाही त्यांच्या, असं वर्णन आहे पावलात पाऊल. आणि कोणाला वाटलं का बरं असं का करतं. एकदा प्रश्नोत्तर झालं की तू वाय डू डू दिस, वाय डोंट यू फॉलो स्ट्रेट. कोणी हनुमानाने विचारलं, कोणी दुसरं राम लक्ष्मण सीतेने नाही. तर की मी एवढी माझी लायकीच नाही आहे. जिथे पहिले तर माझ्या प्रभूचा पाऊल पडला आहे तिथं माझ्यासाठी पूजनीय आहे. तिथे नतमस्तकून डोक्याला लावण्याची ते तेवढे केलंही मी सुरुवातीला, पण ते पुढे निघून जायचे. प्रत्येक पावलावर वाकून नमस्कार करून माती लावून, पण ते बरेच लांब निघून जायचे. आणि माझं कर्तव्य आहे त्यांची रक्षा करणं. चौकीदार मी त्यांचा पहारेदार आहे. रात्रभर झोपला नाही. 14 वर्षाचं वर्णन आहे. एकही रात्र झोपला नाही लक्ष्मण. निद्राजीत परम तपस्वी लक्ष्मण, महातपस्वी. या पालांवर मी पाय कसा देऊ. आणि त्याच्यावर सीतेने, तिथं माझी आई आहे, ते शक्य नाही माझ्यासाठी. ट्वाईस ॲज वर्शिपेबल आहे ही माती. एक पाऊल खोल. त्याच्यामुळे आय कॅन नेव्हर स्टॅप ऑन दोज. वेगळंच लॉजिक भक्त हृदयाचा. सो एनिवे, सो तसं जी माया आहे जी मध्ये, त्याच्यामुळे त्याला कळत नाही आहे काय पूर्ण स्वरूप जे आहे ते त्याचं पूर्ण परमात्म्याचं. सो 13वे अध्याय क्षेत्रज्ञ विभाग योग, ज्याला शंकराचार्यांनी सगळ्यात महत्त्वाचा अध्याय म्हटलं त्यांच्या शिष्यांसाठी, ते 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग पर्यंत हे इट्स मोर लाईक थेरपी. की आता पथ्य पाणी काय, हाऊ डू आय अंडरस्टँड, हाऊ डू आय नॉट गेट रॅप्ड अप अगेन. एवढे वर्ष होऊन गेले माझे संसारामध्ये व्याप्त. हाऊ शुड आय बी, कोणती ट्रीटमेंट काय, कोणते औषधं घेऊ, कोणते पथ्य पाणू की मी पुन्हा मायेमध्ये नाही फसणार. आता मला कळलं मी कोण आहे आणि तू कोण आहे. आता उरलेलं आयुष्य फक्त आपल्या दोघांमध्ये, माझा तू आणि तुझी मी, बस या 2मध्ये माझं आयुष्य कटो. मध्ये जो पडदा येऊन जातो, अज्ञान येऊन जातं, भुरळे पडते, ती कशी अवॉइड करावी. that therapy is from 13th to the 18th chapter. गुणत्रय, विभाग योग इत्यादी इत्यादी.
So let's एवढा भाग इथे थांबू and we'll do a few श्लोक्स दुसऱ्या अध्यायाचे. आणि अगेन we've decided की we'll do श्लोक by श्लोक, not नुसतं ते वनराज भाटी यांचं. So which is fine, which is good, as long as you are patient enough to by the way, if this is your forum, so you can also tell me ki stop, just dial down on the stories, थोड़ा कमी कर, just stick to the main point. और संदर्भ फ्रेमिंग वगैरह नको आम्ही ते दुसरीकडे पिकअप करून घेऊ. Just श्लोक after श्लोक कर. I can go whichever way you want, because I am currently in your service. And this is the full truth of it. हे बोलण्याच्या गोष्टी नाही आहे. This is the full truth of it. 100% I am in your service, and so you decide. And I would even just say to Deepali that she dictates this, which direction will go, because तिच्यामुळेच आपण इथे आहोत आज सगळे. No, Jitu, let's do it the way you're doing it. It's perfect. Okay, all right. We have the stories and whatever. It doesn't matter if it takes time. Okay. We'll take our time. The time is not the problem at all. Great. Yeah. Let's All right, go slow. The Queen has spoken, and so we shall march forward. But anytime we can switch gears also, because you know about this one Gita Yoga session, there's no rules, just love. We can make up our own rules. So पहिला जो आहे दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे, दोन नाव आहेत या अध्यायाला बाय द वे. आत्मयोग. काही ठिकाणी काही व्हर्जन्स ऑफ द गीतामध्ये सांख्य योग येतं आणि काही ह्याच्यामध्ये आत्मयोग येतं. जास्ती कॉमनली सांख्य योग येतं, काही ठिकाणी आत्मयोग येतं. अँड देर इज अ रिझन फॉर दॅट. सांख्य इज असोसिएटेड विथ द सांख्य फिलॉसॉफी. सांख्य शास्त्र आहे जसं न्यायशास्त्र. षट शास्त्र आपल्या धर्मात असतं, सनातन धर्मात. त्याच्यापैकी एक आहे 6 बॉडीज ऑफ नॉलेज, 6 thought streams. There have been 6 thought leaders of yore. त्याच्यापैकी कपिल मुनी एक होऊन गेले. नेक्स्ट टाइम दीपाली विल टॉक अबाउट द स्टोरी ऑफ कपिल मुनी. ब्युटिफुल स्टोरी. कपिल ऋषी जे होते ते कर्दम ऋषी आणि देवहूती मातेचे. बट ही वॉज अ अवतार ऑफ विष्णू. त्यांनी जी फिलॉसॉफी केली, निर्माण केली, वन ऑफ द 6 फिलॉसॉफीज, षट शास्त्रांपैकी. षट इज 6. Shastra is science, by the way, not pustak. Shastra is the literal meaning. Sanskrit is science. And science essentially means that which is repeatable. Science essentially means that which can be conducted by anyone and will get the same results, exact same. कोणीही वर फेकलं तर खाली येईलच. So then gravity is considered science. कुठे ऑस्ट्रेलिया ते इथेही पृथ्वीच्या खालूनही वर फेकलं तर खाली येईलच. So anytime, any place, anyone can follow this and get the same exact result. That is science. And so हे शास्त्र आहे. म्हणजे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी शास्त्र शब्द येतो. Because anyone can experience it. Because everyone has it already. You just have to open it. So त्यांनी जे प्रतिपादन केलं होतं सांख्यशास्त्र, त्याची थोडीफार समरी आहे. संख्या ऑल्सो मीन्स काउंटिंग, डिजिट. आणि टिपिकली जसं आपण डिजिटल सायन्सेसमध्ये बघतो, बायनरी और 8-bit or 16-bit or any logic, that is all analytical. There is a lot of analysis in it, a lot of analytical thinking in it. It's a pure, dry, it's just facts, matter of fact. Just that. So this chapter is like that. It's the second largest chapter आहे. 72 श्लोक आहे यात. द लॉंगेस्ट इज 18 शेवटचा मोक्ष संन्यास योग. 78 वर्सेस आहेत, यात 72 आहेत. या अध्यायाला बरेच लोकांनी, जसं गांधीजी, चिन्मयानंद स्वामी आणि इतर काहींनी म्हटलंय की हा सगळ्यात महत्त्वाचा अध्याय आहे. माझ्या अनुभवात तसं जरुरी नाही आहे. आम्ही त्यांचे सगळे श्रेष्ठ आहेत आणि सगळ्यांनाच मानतो मी. स्वामी चिन्मयानंद, महात्मा गांधी आपल्या जागी श्रेष्ठ आहे. देयर इज नो क्वेश्चन अबाउट इट. आणि हा अध्याय एक्स्ट्रॉर्डिनरली, एस्पेशली व्हेन वी गेट टू दिस लास्ट पोर्शन ऑफ इट. आय मीन जस्ट वर्णनातीत आहे.
स्थितप्रज्ञस्य का भाषा, अर्जुन विचारतो 54व्या श्लोकात. when we get to 54, and now I'm zooming in and diving deep into this chapter itself of the framing of it. की स्तंभित अर्जुन जेव्हा ऐकतो काय बोलून आला, काय सांगून आला की तू हा नाही आहे, तू असा आहे, मी असा आहे, हे सगळे असे आहे. माय गुडनेस, व्हॉट इज ऑल दिस, नेव्हर हर्ड ऑफ दिस बिफोर. आत्म्याचं बद्दल तेव्हा तो विचारते की ज्याला हे कळलेलं असते तो कसा असतो. वर्स 54 इन द सेकंड चॅप्टर. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. समाधी म्हणजे मग कसे वागतात ते समाधीतून उठल्यावर. स्थितदिम किम प्रभाषेत. So don't worry about the order of the verses, like at least in this. These are all दुसऱ्या अध्यायातले श्लोक आहे. So don't worry about the ordering. We will reorder them. Let's get to the main point of it. The knowledge is not in following a sequence. The knowledge is in the grasping it and internalizing it. Maybe the knowledge is there, but the wisdom is here. तर स्थितदिम किम प्रभाषित किम. तो आचरण कसं असतं, उठतो बसतो कसं, व्रजेत किम, चालतो कसा, कशी, जिला सगळं हे कळलेलं आहे ते. आणि त्याच्यानंतर जे उत्तर देतो 17 श्लोक आहेत शेवटचे या अध्यायाचे, 55 through 72. ते 55 ते 72 श्लोकांमधलं जे ज्ञान आहे, आय एम प्रिटी सर्टन त्याच्या भरोश्यावरच स्वामी चिन्मयानंदांनी किंवा गांधीजींनी की अनाथरांनी म्हटलं की वाव, इज माइंड ब्लोईंग स्टफ. ज्योता सांगतो की अरे नाही, तर खाणं पिणं तसंच असतं, उठणं बसणं तसंच असतं, संसार व्यवहार तेच चालू राहतात, नोकरी धंदाही करतात, आणि जे काय कपडे तसे घालतात, तसं काही नसतं रे. जे स्थितप्रज्ञाचा बाह्य व्यवहार जसेच्या तसे, आतून कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन. सो दिस इज अबाउट ऑल इंटरनल ट्रान्सफॉर्मेशन एंटायरली. The challenge I see with many other Gita sessions, regrettably, it's great and it's all good आणि अभिनंदन आहे, पाठांतर व्याकरण सगळं, पण it focuses more on the outer transformation. स्पष्ट आहे की नाही उच्चार, पाठ आहे की नाही बुद्धीत. पण याच्यात लक्षात हे सगळं बाह्य क्षेत्रात आहे. बुद्धी, मन, चित्त, अहंकार, अंतःकरण हे सगळं बाह्य क्षेत्रात आहे. हे किती स्पष्ट उच्चारण, स्पष्ट उच्चारण, किती रॅटल ऑफ केलं की हे घे कोणत्या अध्यायाचा कोणता श्लोक, हे सगळं बाह्य जगतात आहे. जर जरुरी नाही की इंटरनल ट्रान्सफॉर्मेशन झालं. इंटरनल ट्रान्सफॉर्मेशन झालं तर इतका सुंदर मग व्यवहार संसार आहे. त्याची पुढच्या वेळेस लक्षात राहिलं तर गोष्ट सांगू, चैतन्य महाप्रभूंची श्रीरंगपट्टमला दक्षिण यात्रेतली होती. कसं काय दिसून पडतं ते एका अडाणी माणसाचा. तर so I am sure the point was ki it is, they are right, they are not wrong, whoever says ki this chapter is just the most important. The reason I don't agree with that, for number one, माझ्या अनुभवात माझं पूर्ण नाही काम झालं त्यांनी, आणि मुख्य म्हणजे माझ्यापेक्षा जास्त अर्जुनाचं तसं असतं तर कृष्णाने, ज्याला मी पूर्ण पुरुषोत्तम समजतो, तिथे थांबवलं असतं, म्हटलं तर चल लेट्स गो, ये रहा धनुष, ये रहा युद्ध, उठा धनुष्य लगा निशाना. But obviously Arjun was still setting and chapter was not ready, and so therefore त्याच्यानंतर कर्मयोग, त्याच्यानंतर ज्ञानयोग, त्याच्यानंतर संन्यास योग, त्याच्यानंतर ध्यान योग हे येणं आवश्यक होतं. पक्क करायला, परमनंट करायला, once and for all. So all that to say, this is an extraordinarily important chapter, ज्याच्यामध्ये पहिलेच खडकन डोळे उघडतात की ओ माय गॉड, 60 वर्ष, 50 वर्ष, 70 वर्ष जे स्वतःला समजत बसलो होतो त्याच्यापैकी एवढंही नाही आहे मी. एक केससुद्धा माझा पहचान, आयडेंटिटी नाही आहे. कम्प्लिटली लिव्हिंग मिसआयडेंटिफाईड, कम्प्लिटली ॲज इन 100%, की मी ब्राह्मण आहे, मी पुरुष आहे, मी भारतीय आहे, मी हिंदू आहे, मी मनुष्य आहे, मी पिता आहे, मी पुत्र आहे, मी पती आहे, मी मित्र आहे, मी शेजारी आहे, मी साहेब आहे, मी नौकर आहे, मी असा आहे, मी तसा आहे, तसा आहे, तसा आहे, शिष्य आहे. 100% लाय. याच्यातला कुठलाच काहीच माझा संबंध नाही. माय गुडनेस, इट्स जस्ट शॉकिंग. आणि तो भाग जास्ती थर्ड पार्टमध्ये येतं, थेरपी पार्टमध्ये, 13th 14th चॅप्टरमध्ये
13 आणि 14 चॅप्टरमध्ये इल्युमिनेटेड आहे ते. पण आहे कोण मग ते इथे कळवतं. व्हॉट इज माय रिअल आयडेंटिटी. आत्मा म्हणजे काय, आत्म्याचं काय लोणचं घालतात, कशासोबत खातात, की त्याच्यात थोडं तूप साखर टाकून, व्हॉट डू यू डू विथ आत्मा, हाऊ इज आत्मा, व्हॉट इज इट लुक लाईक, ते सगळं जे वर्णन आहे. विच इज अगेन नन ऑफ दिस, बिकॉज तूप साखरी बाहेरची आहे, पोळी बाहेरची आहे, इट्स ऑल इंटरनल स्टफ. सो हे जर पूर्ण याचा लाभ घ्यायचा असेल तर इट्स अन इसेन्शियल इन्ग्रेडियंट इज, याला थोडंसं ध्यानाची जोड लावायला हवी. म्हणून मी गीतायोगमध्ये म्हणते दुसरी काही साधना नाही आहे, कुठली माळ नाही आहे, कुठलं आसन नाही आहे, कुठले प्राणायाम नाही आहे. ते सगळं चांगलं आहे, जमत असेल तर करा, नसेल होत तर ठीक आहे, शक्य असेल तर फारच चांगलं आहे. पण एक आहे की थोडी गीता, थोडं ध्यान, बस. सम गीता, सम ध्यान. थोडी गीता तर आपली होतेच आहे, 1.5 तास आपले आठवड्याभरासाठी पुरतील एवढं होऊन जातं मसाला. पण ध्यान मात्र रोज आवश्यक आहे, आठवड्यातून एकदा करून नाही होणार. कारण ध्यान म्हणजे लक्ष, ध्यान म्हणजे चेतना, चैतन्य, कॉग्निशन. ध्यान म्हणजे तुम्ही. यू हॅव टू बी देअर. द गीता इज ऑलरेडी देअर. यू हॅव टू बी देअर. Krishna was there. Arjun had to be present for that. So my prayer to you is to somehow figure out how you will add a little bit of dhyan in this. अब 6व्या अध्यायात जेव्हा लावायचं पूर्ण ध्यान योगच आहे, त्याची 2 नाव आहे, आत्मसंयम योग आणि ध्यान योग. That's when I will take the time to describe थोडंफार ध्यानावर अजून प्रकाश टाकून की like this is the challenge, that is the challenge. Yes, I have heard many of those. So how do you start? I have been challenged mightily. मलाच अनेक वर्ष लागले. So ते सगळे औषधं घेऊन पाहिलेले आहे, सगळे पापड लाटून पाहिलेले आहे. त्याच्यानंतरचे जे निष्कर्ष निघाला ते we'll go when we get to the 6th chapter, probably in December of this year we'll get to that if we do. But in the meanwhile, तुमच्या पद्धतीने जसं जमतं, जसं कळतं, आणि अर्जंटलीच जर थोडं 5 मिनिटं ध्यानावर बोलायचं असेल तर पुढच्या शनिवारी आपण बोलू शकतो. प्लीज डू ॲड सम ध्यान टू इट. थोडी गीता, थोडं ध्यान. सो विथ दिस देन फायनली द सेकंड चॅप्टर स्टार्ट्स. द्वितीय अध्यायः सांख्ययोगः. अथ म्हणजे नाव, द हिअर. द्वितीय, दुसरा अध्याय. अध्याय बाय द वे तो जे नुसतं वाचन करायचं नाही, याचा अध्यास करायला हवा. अभ्यास तर यस म्हणजे पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस, पण अध्यास म्हणजे त्याचं भिडून जायला हवा, मनाला जस्ट चिपकून जायला हवा. तसं तो द्वितीय अध्याय सांख्य योग. नाव यू नो सांख्य का एनालिटिकल आहे. ते ज्ञाना जास्ती करून थिंकर्स, इंटेलेक्चुअल थिंकर्स, डिबेटर्स, ऑडिट माइंडेड, मोर लॉजिक बेस्ड, तर्क ज्यांना जास्ती पडतो अशांसाठी हे साधारण पहिला 6 आहेत. पण एस्पेशली दिस वन. देर इज अनदर वन, 13th one is like that also, loaded with an analysis of all there is. So fortunately this पहिलंच जे आहे ते याच्यात अवेलेबल आहे. So I'm just going to play this for 1 second. संजय उवाच तं तथा विषिदन्तम् इदं वाक्यम् उवाच
मधुसूदनः उवाच मधुसूदनः. हा दुसऱ्या अध्यायाचा पहिला श्लोक होता. सेटिंग आठवतच आहे की अर्जुन अश्रुपूर्ण नेत्रांनी घाबरून खूपच दुःखी पीडित होऊन त्यांना 14 वर्षाच्या वनवासात जेवढं नव्हतं दुःख झालं, 12 वर्षाचा जे काही 13 वर्षांना अज्ञातवास तितका दुःख. आणि मराठीत अर्थ वाचून दाखवतो. संजय म्हणाला, ह्याप्रमाणे करुणेने व्यापलेल्या, डोळे अश्रूंनी भरून गेलेल्या व खिन्न होऊन बसलेल्या अर्जुनाला मधुसूदन श्रीकृष्ण म्हणाला. So you can imagine the really sad, depressed अर्जुन. आणि आता मधुसूदन त्याला म्हणतो. मधुसूदन हे कृष्णाचं नाव आहे. मधु नावाचा एक दैत्य होता. शुगर, मधु, or sweet rather, हनीलाही म्हणतात. सो मधुसूदन म्हणजे देर इज अ रेफरन्स आयुर्वेदामध्ये डायबिटीज किलर म्हणजे द रेमेडी फॉर डायबिटीज. पण एनिवे दॅट्स इरेलेव्हंट हिअर. बट इथे श्रीकृष्ण फायनली स्टार्ट्स टू टॉक. पहिल्या अध्यायात एकही शब्द नाही, फक्त त्यांनी बघितलं त्याच्याकडे, क्वेश्चन की आर यू शुअर यू वॉन्ट टू गो हिअर. तो म्हणाला यस. मग मध्ये जाऊन उभे राहिले आणि सनाद गीता स्टार्ट. श्री भगवान उवाच. उवाच म्हणजे म्हणाला. मराठीत पहिले वाचतो. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आर्यांना न शोभणारा, स्वर्गप्राप्तीचे आड येणारा आणि अपकीर्ती करणारा असा हा मोह तुला ह्या संकट प्रसंगी कोठून उत्पन्न झाला बरे. सो दिस इज अ व्हेरी व्हेरी क्रिटिकल पिवटल श्लोक. आय विल टेल यू व्हाय. म्हणजे द मीनिंग द ऑब्वियस आहे, मी तो वाचून दाखवला. नॉट नेसेसरली फॉर द मीनिंग, बट देर इज अ व्हेरी सटल न्यूआन्स इन इट. मला माझ्या सेवेमध्ये माझ्या स्वामींसाठी हे आवडतं की थोडं काहीतरी महत्त्वाचं प्लीज करणं, एक्स्ट्रा डिलाईट. सो हिअर यू आर ऑल माय those that I serve. So I want to offer something special for you also. जे नॉर्मल गीतामध्ये एका पाठांतरामध्ये नाही मिळणार असं तसं. So what is very eye-opening for me is की जेव्हा कृष्णाने of all the millions of words जो वापरू शकला असता तो सुरुवात करायला पहिले तोंड उघडला गीता वाचायला. फर्स्ट टाइम एव्हर बाय द वे. हे पुराण, स्कंद पुराणामध्ये, वाराह पुराणामध्ये येतं. वाचलं नाही वाचलं अजून गीता महात्म्य. त्याच्यात तो म्हणतो की मी आधी कोणालाच नाही सांगितलं. लक्ष्मीला म्हणतो. हे अनायास निघून गेली, तोंड सहज निघून गेलं माझ्याच्याने. बट दिस इज द नॉलेज दॅट आय यूज माय सेल्फ. कृष्ण म्हणतो. सो इतकं महत्त्वाचं जीव की याला तो स्वतःचा गुरु म्हणतो. या म्हणजे या श्लोकाला नाही, गीताला. गीता मे परमम गुरु. मे म्हणजे माझे. गीता मे रहस्यम अति उग्रम. गीता मे ज्ञानम अति उग्रम. हे त्याचे श्लोक आहे, त्या पुराणात येणारे, नाट गीतेतले. हे माझं सगळ्यात उग्र म्हणजे इंटेन्स ज्ञान आहे. ह्यात तर माझा गुरु आहे. देवाचं तर कोणी गुरु नाही म्हणजे परम पूर्ण स्वरूपात. ऑफकोर्स कृष्णाचे सांदीपनी आणि रामाचे वशिष्ठ अवतारात. पण माझं जर कोणी गुरु असता तर मी गीतेला गुरुग्रंथ बनवला असता. सिख धर्मासारखा माझा गुरु बनवला असता. तर आणि गीता मे परमम रहस्यम. दिस इज माय डीपेस्ट सिक्रेट ऑल्सो. सो इन दॅट स्पिरिट ऑफ दॅट I felt like this was one of the mysteries. की the one word he chooses, कुतस्त्वा, त्याचा एक nuance meaning आहे why. कुतस्त्वा कश्मलमिदा म्हणजे like एकदम direct in the face meaning आहे की from where. पण the way the sentence is constructed इथे संस्कृतमध्ये कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम अनार्यम ज्युष्टम च अस्वर्ग्यम अकीर्तिम करम अर्जुन. की ज्या प्रकारे त्याला नुआन्स केला आहे, इट टेक्स द शेप ऑफ वाय इन दिस मोमेंट. आणि इट्स सो अमेझिंग टू मी की दिस इज वेअर आय हॅड सेड की 2 मिनिटाची जी साधना आहे, इट अकर टू मी की कुठलंही एक सोपी साधना 2 मिनिटाची
की कुठलंही कार्य करायच्या आधी, कोणतेही काम करायच्या आधी अवॉइड करत असेल तरी एक 30 सेकंड्स घेऊन जर विचारला, 30 सेकंद क्षणांमध्ये, की वाय एम आय डुईंग दिस, इन द सेन्स की व्हॉट इज दॅट, टू व्हॉट एंड, पर्पज, फायनल याच्यासाठी नाही पण तर सो व्हॉट, त्याच्या अल्टिमेटली व्हॉट एम आय ट्राईंग टू गेट आउट ऑफ इट, वाय एम आय डुईंग दिस. आणि त्याच्यानंतर ते कार्य केल्यानंतर वन्स आय आयडेंटिफाय की दिस इज वाय आय एम डुईंग दिस, ते कार्य संपल्यानंतर 90 सेकंड्स इफ आय टेक, और मे बी 1 मिनिट आधी आणि 1 मिनिट नंतर, हावेवर, की ओके दिस इज वाय आय सेड आय एम डुईंग दिस, डिड आय गेट दॅट, अचीव झालं का, ज्या उद्देशाने मी केलं तर शेवटी मला काय हवं होतं ते मिळालं का. याच्यावर नीट सूक्ष्मतेने जर विचार केला आणि हे डेव्हलप जर केली ही प्रॅक्टिस, तर शेवटी हळूहळू एव्होल्युशन असं होईल जे कोणतेही कार्य जे करतो आहे, कोणतंही, केव्हाही, कुठेही, कोणासोबतही, ॲब्सोल्युटली तर लक्षात की फक्त आनंद प्राप्तीसाठी करतो आहे मी, बस जस्ट ओके हे केलं तर मला शेवटी आनंद मिळेल. इन द एंड सगळं झालं, बरोबर झाल्यानंतर जरी असलं की दुसऱ्याला आनंद देण्यासाठी, या दुसऱ्याला आनंद तर त्यांनी मला आनंद होईल म्हणून, दुसऱ्याला दुःख झालं तर मला दुःख, शेवटी इट विल स्टॉप ॲट आनंद प्राप्तीसाठी. म्हणजे बिलकुल माझं सत्य नाही आहे, ते सर्वश्रुत सत्य आहे, यू कॅन टेस्ट इट. आणि शेवटी विचारा मग की मिळाला का मग आनंद जो मिळाला तो आनंद मिळाला की सुख मिळाला. आनंद तो जो परमनंट टिकेल, हा टिकेल का परमनंट, परमनंट टिकेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही, झाला मिळाला आनंद, हे काम आता पुन्हा आयुष्यात करायची गरज नाही, ऑफिसमध्ये जायची गरज नाही, झालं रिटायर्ड, आनंद मिळाला होता. सो एनिवे, सो he's the critical question is why at this moment kutasva kashmalamidam, kashmal म्हणजे चिखल, किचड, filth, mud, these like filthy thoughts, like utterly abhorrible thoughts. कुतस्त्वा कश्मलम इदम म्हणजे इथे आता, विषमे, wrong time, wrong place, incongruous, samupasthitam. This is the wrong place and the wrong time. Why are you thinking like this? So that's the question that Krishna asked. And the other key is it starts with a question. So questions we must ask. Question we must. सनातन धर्मात कुठे नाही की चुप बस ऐक, यकीन की प्रधानता नाही है. जसं म्हणतो इस्लाम मध्ये यकीन इज किंग. कह दिया बोल दो बस जिहाद. डोंट थिंक, डोंट आस्क, डोंट जस्ट डू इट. ते ना उलट आहे इथे. क्वेश्चन सगळ्या ग्रंथांमध्ये. पुराण आहे जे सगळे क्वेश्चन आन्सर आहे. उपनिषद, एव्हरी उपनिषद 108 उपनिषद आहेत, इज इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन आन्सर. आपण ते जास्ती करून 18 जाणतो, त्यातही 10च प्रमुख समजल्या जातात. त्यातले 2-3 नावं कदाचित माहीत असतील. सो हे सगळं प्रश्न उत्तरांच्या गीतामध्ये पहिला श्लोक आपण पाहिला, किम कुर्वत संजय, व्हॉट आर दे डुईंग. आणि कृष्णाने कुतस्त्वा, वाय, फ्रॉम वेअर हॅज दिस कम, कश्मल मिदम. सो द रिझन फॉर दॅट इज की अरे कृष्ण मला क्वेश्चन करता म्हणजे देर मस्ट बी फर्स्ट स्टॉप, फ्रीज, दिस मस्ट बी समथिंग रिअली रॉंग. की मी एकदम ज्याला मी आस लावून बसलो की आता हा मला काहीतरी मदत करेल, सांगेल, तो डायरेक्टली 180 डिग्री ऑपोजिट पंच देतो की दिस इज वाय आर यू doing this, which means internally ki I must be thinking wrong, I guess. नाही इतका स्ट्रॉंगली पुशबॅक नसतं केलं त्यांनी. अनार्यम इग्नोबल आहे, हे श्रेष्ठ व्यक्तींना शोभत नाही. च्युष्ट्यम अस्वर्गम, यांनी न तुझं भलं होणार आहे. अकीर्तिम, न नेम, न फेम, न जस्ट नथिंग, यू गेन नथिंग आउट ऑफ इट. वाय आर यू थिंकिंग लाईक दिस. करम अर्जुन, आर्यांना न शोभणारा, स्वर्गप्राप्तीच्या आड येणारा, अपकीर्ती करणारा असा हा मोह तुला या प्रसंगी का उत्पन्न झाला. सो आय विल मूव्ह पास्ट दिस. I would encourage you to think about this, the profundity of the first word chosen from the 10 million words he could have chosen. Why? Because then it tells me I try to do this, but
की माझ्यासाठी हा संदेश पहिल्या शब्दातच गीतेचा देवाच्या I must think about why, and it allows me to slow down, it allows me to make different choices, it allows me to use my vivek vairagya जी काही षट संपत्ती आहे, सत असत विवेक बुद्धी म्हणतो, शम दम उपरती तितिक्षा समाधान श्रद्धा, हे सगळं त्याच्या मागे येतात. इफ आय एम विलिंग टू क्वेश्चन माय सेल्फ, व्हॉट हॅपन, then if I'm willing to question myself and my intention and not take for granted. So let me do this. Well, we can quickly go through 2 more shloks and then we'll take actual reactions, or at least one more. दूसरा म्हणजे तिसरा श्लोक आहे क्लैब्यम स्मगम पार्थ नैतत्वय उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. हे पार्थ, असला भ्याडपणा, कावर्डीस, घाबरटपणाला थारा देऊ नकोस, हा तुला शोभत नाही. शत्रूंना ताप देणारे अर्जुना, हे क्षुद्र मनोदौर्बल्य टाकून देऊन युद्धाला उभा राहा. त्यक्त्व उत्तिष्ठ परंतप. ओद म्हणजे वर, तिष्ठ म्हणजे उभा. चल उठ, उभा राहा. त्यक्त्वा हे सगळं सोडून, त्याग करून, परंतप अर्जुनाचं नाव आहे. यात 24 नावं कृष्णाची येतात आणि 20 नावं अर्जुनाचे जवळपास वेगळे वेगळे येतात. हृदय दौर्बल्य सोडून, शब्दांचा अर्थ स्लो डाऊन झाला तर कळतं. क्लैब्यम, क्लैब्यम म्हणजे घाबरटपणा, टिमिडिटी, भीती वाटणं. Kshudram, this is mean, this is like lowly, this is terrible. Hridaya Daurbalyam, weak of heart, Tyaktvatishta Parantapa. So the next thing he is doing is also challenging him. Pahila to completely stop right there, like killa, Kutaswamana. Dusra is now challenging him. त्याच्या मर्दानगीलाच चॅलेंज केलं. त्या अर्जुनाला माहीत होता की 18 अक्षणी सेनेमध्ये त्याच्यासारखं कोणीच नाही. नॉट इवन भीष्म, नॉट इवन देम कलेक्टिव्हली, बिकॉज वी टॉक्ड अबाउट इन द फर्स्ट सेशन की हे सगळ्यांना त्यांनी बघून चुकलं होता एकदा ऑलरेडी एकटा विराटाच्या युद्धात. पण इथे आज जीव घ्यायचा होता, मारायचा होता आणि त्याला जीव नव्हता घ्यायचा म्हणून. सो तो त्याला वीक म्हणतो आहे, टिमिड म्हणतो आहे, भित्रा म्हणतो आहे. सो एसेन्शियली एस्कलेट होते गीता हळूहळू, नॉट जस्ट अप one rung after another, just trying to see यानी होईल का त्यानी होईल का. नाही झालं तर मग पूर्ण ओपन अप करेल, जितकं फुल पॅकेज, फुल ट्रीटमेंट. सो maybe what should we do? Stop, like say the श्लोक संस्कृतमध्ये थोडे आपल्या तोंडाने की अजून श्लोक करावा एखादा. Maybe we should stop here. I also want to hear your reactions and we want to stick to the... Sorry about that. I know me, I get carried away. पण जर कोणाची श्लोक म्हणण्याची इच्छा असली तर सांगा, we can repeat after me. Otherwise, I am going to pause here and keep 10-15 minutes for the reactions. Stop recording.